त्या गोरक्षनाथांजवळ प्रार्थना करते. धन्यवाद. 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 अशा या आमच्या अडबंगीनाथ हे गोरक्षनाथमय झाले. गोरक्षनाथांशिवाय त्यांना काहीच सुचत नव्हतं. म्हणजे असा तो संत, ते संत या स्वरूपात रूपांतरित झाले आणि मग ते संत भगवंतमय झाले. भगवंतमय म्हणजे कोण झाले? गोरक्षनाथमय झाले. आणि मग अशी व्यक्ती झाल्यावर त्यांची अवस्था कशी होती हे खगेंद्रनाथांनी त्यांच्या सिद्ध शाबरीतनं सांगितलं. कशी होते? शांती सुखाचा ठेवा तुझ पाशी गुरुदेवा. मग अशा या संत विभूतींची जे शिष्य गुरुतुल्य झालेले आहेत त्यांच्या जाणीवा कशा असतात हो? त्यांच्या जाणीवा असतात शांती सुखाचा ठेवा गुरुदेवा. ते आपल्या गुरुदेवाला सांगतात काय की तुम्ही आम्हाला इतकं दिलेलं आहे की ते मोजताच येणार नाही. आत्ताच कालच्या भाषेत म्हणजे अनकाउंटेबल आहे ते सगळं. आणि मग शांती सुखाचा ठेवा तुझ पाशी गुरुदेवा, समजला तो भक्तगणांचा आता. म्हणूनच येती तुझ्या दरबारी ते आता. दाखविलास तू अध्यात्म्याचा मार्ग, पुण्याईचे असती ते कर्मकांड. ज्यांनी अवलंबिला जो मार्ग, त्यांनी अवलंबिला तो मार्ग, तो गुरु आदेशाचा पालन करता झाला. त्याचा भार सद्गुरूंनी शिरी घेतला. कष्टविले शरीर परी मिळे शांती आनंद. तुम्ही खूप कष्ट केले, घराचे भरपूर लाखोनी जरी हप्ते भरलेत तरी पुढच्या महिन्यात हप्ता आपला गेलाच पाहिजे, याच्यातनं रात्रीची झोप कमी मिळणार आपलं जीवन. त्यासाठी 12 ते 16, 18 तास कष्ट केलेलं त्याचं शरीर आणि मग हळूहळू ताणतणावाने निर्माण झालेले विकार. पण या शांती सुखाचा मार्ग तुम्हाला फक्त गुरु देतो आणि ही मनशांती तुम्हाला इंटरनेटवर सुद्धा कोणत्या ऍप मधनं विकत घेता येत नाही. म्हणजे या मनशांतीचा आणि शांतीचा महाद्वार म्हणजे आमचे सद्गुरू. आणि ते सद्गुरू मी मोठा नाही सांगत, तुझ्यातल्या शक्तीला ओळख आणि तू पुढे जा. क्रेडिट नाही, डेबिट नाही, काहीच नाही. फक्त तुझ्या कर्माचं क्रेडिट डेबिट. आणि मग थकला भागला परी गुरुभजनी लागला, त्याचा ध्यास मनी लागला. कल्याण करता भगवंत मग हृदयीच शाहिला, भक्तांचा तो संत झाला. किमया ही सद्गुरु राया तुझी, म्हणूनच मिथ्या जीवनाचा ध्यास नवरला, संत तो भगवंतमय झाला. असे सगळे आपले नाथजी आपल्या गुरूंच्या आशीर्वादाने भगवंतमय म्हणजे गुरुमय झाले आणि त्यांच्या चरित्र लीला त्या नाथ पोथीत त्या ओवीमध्ये त्या धाग्यामध्ये ओबत केले आणि त्याची सुंदर माळ तयार झाली आणि ती माळ जेव्हा भक्तगण परिधान करतात तेव्हा ते स्वतःच माळमय होऊन जातात. पण वारकरी संप्रदायात म्हणतात ना आम्ही माळधारी आहोत. माळधारी आहोत म्हणजे काय? तर आम्ही वारकरी संप्रदायाची दीक्षा घेतली, गुरुमंत्र घेतला म्हणजे काय घेतलं? तर आम्ही त्यांच्या विचारांना परिधान केलं. आणि म्हणून आपल्या जीवनातल्या या दऱ्यामध्ये त्या संतांच्या चरित्र गाथ्यांचं एक मणी आपण ओवत आहोत आणि तो अलिंका धारण करून आपण आपल्या जीवन सुवर्णाने बनवतो. कितीतरी टोळ्यांचे सुवर्णाचे हार हे तुमचं बाह्य सौंदर्य वाढवतं, पण संत साहित्याच्या उपासनेतले हे सोन्या सुवर्ण मणी
तुमच्या जीवनच सुवर्णमय करून टाकतं आणि इतरांना सुवर्णमय बनवतं. या सुवर्णांच्या या ओव्यांची माळ म्हणजे गुरुतत्वाच्या आनंदाची, सच्चिदानंदाची आहे. अशा या सच्चिदानंदांच्या आनंदात आपण स्नात होऊया आणि नाथांना आपल्या रोमारोमात ठेवूया. अशा ह्या सर्व नाथजींची परंपरा निर्माण करणारे म्हणजे आमचे आदिनाथ. हे आदिनाथ म्हणजे प्रत्यक्ष शिवशंकर. आदिनाथ म्हणून मानले जाणारे हे सर्व नाथांचे आदिगुरु आहेत. शैव, लिंगायत, नाथ इत्यादी संप्रदायाचे हे आदिदैवत आहेत. अशा या आदिनाथांना नमस्कार करताना एकच म्हणावंसं वाटतं, आदिनाथ बीज सांगितले कानी. त्यामुळे आदिनाथ उमाबीज प्रकटले हे निवृत्तीनाथांनी त्यांच्या अभंगात सुद्धा म्हटलेलं आहे. त्यामुळे संत एकनाथांनी यांची महती गाताना असं सांगितलं, आदिनाथ शंकरे केला उपकार. त्यामुळे जैनांचा पहिला तीर्थकर ऋषभदेव हा आदिनाथ म्हणून हे प्रसिद्ध होते. आणि अशा या नाथ परंपरेच्या आदिस्थानी असणाऱ्या दैवतांचं स्थान हे नेवासे जवळील मर्मगिरीमध्ये आहे. याला वृद्धेश्वर किंवा म्हातारदेव असं म्हटलं जातं. तेथे मच्छिंद, गोरक्ष, गहिनी अशांच्या अनेकांच्या समाधी स्थान ही नगर पासून अनेक गोष्टी ठिकाणी आहेत. मच्छिंद्रनाथांच्या समाधीला मायंबा असं म्हटलं जातं, ती अहमदनगर जवळ आहे. त्या सगळ्याचा सविस्तर खुलासा आपण बघणार आहोत. आता फक्त नाथांचा परिचय करून घेत आहोत. आणि अशा प्रकारे आदिनाथांच्या आदेशातूनच, शिवाच्या आदेशातूनच हे नाथ कार्य पुढे पुढे जात असत. नंतर आले आमचे कानिफनाथ. या कानिफनाथांची काय गाथा, अप्रतिम. नाथांबद्दल तरी काय बोलावं, प्रत्यक्ष राजबिंडेत हो हे. तुम्ही म्हणाल मी असं का बोलते हो, कधीतरी मढीला जाल ना तेव्हा देवेंद्रनाथांचं तर दर्शन घ्या, मायंबाला जा, वृद्धेश्वराचं दर्शन घ्या, कानिफनाथांच्या गडावर काय आहे, गडावर विराजमान झालेले आमचे हे नाथजी. काय त्यांचा राजबिंडा रूप, काय त्यांचा पोशाख, काय त्यांच्या हातातली आयुध, अहो बघत राहावं हो. एखादी छान नटलेली माणसं आपण समोर आली की आपण म्हणतो काय छान दिसतात नाही, काय व्यक्तिमत्व आहे, काय तेज आहे. हे जर आपण सामान्य माणसांबद्दल बोलतो तर कानिफनाथांचं काय. आणि म्हणून देवेंद्रनाथ त्यांच्या सिद्ध काव्यात म्हणतात, कानिफनाथा मी पाहिले समाधीतून समीप आले. आणि अशा सतेज कानिफनाथ जेव्हा समाधीतून देवनाथावर उभे राहिले, त्यांनी त्यांना सगळेही दर्शन दिलं आणि त्या कानिफनाथांचं सुंदर आणि सुंदर वर्णन देवेंद्रनाथांनी त्यांच्या सिद्ध काव्यातून केलं. आजही तो गड चारही बाजूनी गडाला पायऱ्या आहेत. तुम्ही ते चढून वरती जाता. तिथे देवेंद्रनाथ पूर्वी जीवर ब्रह्मसेवेला बसायचे, ती जागा आहे. आणि कानिफनाथांचं समाधी स्थान, आता हल्ली आत कोणाला प्रवेश देत नाहीत, बाहेरच पादुकांवर डोकं टेकवायचं असतं, नतमस्तक व्हायचं असतं. त्या पादुकांची स्थापना आमच्या देवेंद्रनाथांनी केली. पण त्या समाधी स्थानासमोर गेल्यानंतर जटाधारी, शैली शृंगी मुकुट, घोड्यावरून टप 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 आवाज करत येणारे आमचे कानिफनाथ काय दिसतात हो. असं वाटतं आपण त्यांच्या पुढे कोण. पण त्यांचं ते तेज रूप बघताना संपूर्ण आपल्या देहाचा विसर पडतो. या कानिफनाथांचं जे वर्णन आहे ते अफाट आहे. त्यांचे गुरु जालिंदरनाथ. आणि असे हे हत्तीच्या कानात ब्रह्मदेवाचं तेज पडल्यानंतर
त्या तेजात नवनारायणाने जो अवतार घेतला त्या हत्तीच्या कानातून प्रकट झालेले कानिफनाथ जालिंदरनाथांचे शिष्य. शंकराची आज्ञा दिल्यानंतर त्यांना दीक्षा जालिंदरनाथांनी दिली आणि बद्रिकाश्रमात 12 वर्ष तपश्चर्येसाठी बसवलं आणि जालिंदरनाथांनी सगळ्या विद्या सगळं ज्ञान आपल्या शिष्याला दिलं. कानिफनाथांनी जे ग्रंथ लिहिले ते पण खूप अफाट आणि अचाट होते. आणि मग या जालंधराने गोपीचंद राजांसारखा शिष्य तयार केला, मैनावती सारखी शिष्य तयार केली आणि नाथ संप्रदायात एक वेगळा इतिहास घडवला. अशा या कानिफ आणि जालिंदरनाथ, जालिंदरनाथ आणि कानिफनाथ ही जोडी आहे. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ ही जोडी आहे. म्हणजे नाथ पंथातल्या या जोड्या तुम्हाला गुरु शिष्याच्या नात्याची, त्यागाची, श्रद्धेची सतत आठवण करून देतात. जसं आपण म्हणलो नामदेव आणि विसोबाकेच, निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव, गहिनीनाथ आणि निवृत्तीनाथ या गुरु शिष्याच्या जोड्या आहेत की नाही, या जोड्यांच्यात मध्ये त्यांचे गुरु कसे नाथपंथी होते हे आपण एक वेगळ्या एपिसोड मधनं बघणार. मध्यंतरी कोल्हापूरला जागतिक संत साहित्य संमेलन झालं. तेव्हा त्यात त्यांनी मला सांगितलं, तुम्ही नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय याच्या संदर्भात एक मला लेख लिहून द्याल का? आणि मग मला एकदम सुचलं, नाथ पंथ आणि वारकरी संप्रदाय नाथ चैतन्याचं अशा अर्थाचा एक लेख लिहिला आणि या सगळ्या गुरुतत्वातलं नाथपंथी जे विसोबा केसर कसे नाथपंथी होते, तुकाराम महाराज कसे होते, ज्ञानदेव तर नाथपंथीच होते, पण त्यांनी वारकरी संप्रदाय, भागवत संप्रदाय केलं. हे सगळं असं छान जुळवून आणताना असं वाटलं, अरे हातात हात घालून छान पुढे जात आहेत. नाथ आणि वारकरी संप्रदाय यांचं नातं खरंच चैतन्याचं आहे. त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं, त्यांचा शब्द, ध्वनी, सहवास सगळं कसं चैतन्याने फुललेलं आहे. आणि म्हणून आज निर्जीव वस्तू पण त्यांच्या बरोबर बोलतात आणि सजीव पण त्यांच्यावर बोलतात. म्हणजे या नाथ शक्तीने चेत ज्याला म्हणतो ना, अचेतनाने चेतनावर आणि चेतनेने अचेतनावर जी मात केलेली आहे, मला या सगळ्यातून दिसून येते. त्या नाथ पंथातल्या या महान नाथ विभूतींना माझं विनम्र वंदन. धन्यवाद. नमस्कार.